दाभाडी येथील प्रगतिशील महिला शेतकरी तसेच माजी सरपंच भावना निळकंठ निकम यांचा कृषी क्षेत्रातील कार्याचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला आहे. आधुनिक शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग, शाश्वत शेतीसाठी केलेले प्रयत्न आणि ग्रामीण विकासासाठी योगदानाची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय राजमाता कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुंबई येथे झालेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. भावना निकम यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पाण्याचे सुयोग्य नियोजन, जमिनीची सुपीकता जपणे आणि वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून शेती अधिक फायदेशीर बनविण्याचे यशस्वी प्रयोग राबविले. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळण्यास प्रेरित झाले असून त्यांनी महिला शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या संपूर्ण कुटुंबियांना दिले. आधुनिक शेती करताना अनेक संकटांचा सामना करावा लागला, परंतु माझ्या पतीने मला मोलाचे सहकार्य केल्यामुळे मी हे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती करू शकली, असे त्या भावुक होऊन म्हणाल्या. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संपूर्ण दाभाडी वासियांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, दाभाडी. ताई, आपलं नाव सांगाल व राज्यस्तरीय पुरस्कार भेटला तर काय वाटतं आपल्याला व कशाबद्दल भेटला? मी सौ भावना निळकंठ निकम, दाभाडी गावातून महिला शेतकरी. मला राज्य शासनाचा अतिशय मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा राजमाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला आहे आणि त्या पुरस्कारासाठी मला योग्य समजल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाची मनापासून आभारी आहे. थोडी शेतीविषयी ते माहिती सांगाल का? जेव्हा मी शेतीची सुरुवात केली तेव्हा पारंपरिक पद्धतीची आमची शेती होती, पण मग पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत, कारण पारंपरिक शेतीला मनुष्यबळ जास्त लागतं आणि त्याच्यामुळे मनुष्यबळाच्या अभावामुळे कामं पेंडिंग असायचे. मग आधुनिक शेतीकडे आम्ही वळलो. आधुनिक शेतीमध्ये मग पॉलीहाऊस केलं, शेडनेट केलं, त्याच्यानंतर द्राक्ष बाग लावली, पण वातावरणाच्या म्हणजे अपडाऊनमुळे द्राक्ष बाग काढून टाकली. नंतर आता डाळिंब बाग लावलेली आहे. कांद्याचे पीक घेतले जाते, टोमॅटो, कोबी यासारखा भाजीपालाही घेतला जातो. आणि ज्या दिवशी मी शेतीला सुरुवात केली त्या दिवशी मला वाटलंही नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचेल असं, कारण कुठल्याही रिटर्नची अपेक्षा न ठेवता मी काळ्याची सेवा करत होती. माझ्या संसाराला हातभार लागावा म्हणून मी हे काम सगळं करत होती. पण कुठेतरी आपण आपलं काम करत राहायचं आणि आपली दखल कुठेतरी घेतली जात असते, याचा मला अनुभव आला. आणि माझं काम मी करत असताना माझी दखल राज्य शासनाने घेतली, म्हणून मला त्या गोष्टीचा मनस्वी आनंद झालाय. याआधी आपल्याला काही पुरस्कार याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांचे मला अनेक पुरस्कार मिळाले होते, पण पुरस्कार म्हणजे एक आपल्यासाठी जबाबदारी असते असं मला वाटतं. कारण पुरस्कार नुसतं घेऊन थांबायचं नसतं. पुरस्कार घेतल्यानंतर त्या पुरस्कारार्थीकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलत असतो आणि त्यात मग आपल्याला असं वाटतं की आपण अजून नवीन काहीतरी चांगलं करावं. म्हणून जास्त जबाबदारी वाढल्यामुळे अजून काम करत राहिली आणि काम करत असताना आपली जीवनशैली जी आहे, कौटुंबिक आमची जीवनशैली ती शेतीच्या उत्पन्नामुळे चांगली सुधारली. कारण शेतीचा जोडधंदा आणि शेती याच्यावरच आधारित आम्ही कुटुंबीय आहोत. आमचं शेतकरी कुटुंब आहे. माझ्या घरामध्ये काही माझे मिस्टर नोकरीला नाहीत, पण शेती करून सुद्धा आमची जीवनशैली अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही डेव्हलप करू शकलो. म्हणून शेतीची सेवा करत असताना मला असं वाटलं नाही कधी की मी शेतकरी आहे. कारण आपल्याकडे असं बघितलं जातं की शेतकरी म्हणून एक दृष्टिकोन तयार झालाय सगळ्यांचा, की तो साधा गबाळा शेतकरी. पण आता भरपूर आधुनिक टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत आणि ऑटोमायझेशनमुळे शेती करणं सोपं झालेलं आहे. फक्त बाजारपेठेचा अचूक अंदाज आणि वातावरणाचा जर अंदाज थोडाफार आपल्याला आला, कारण सगळेच जोपर्यंत आपण पीक लावू, पण निघाल्यानंतर जर बाजारपेठेत त्याची आवक वाढली तर भाव कमी जास्त होऊ शकतो. पण मग जर आपलं उत्पादन आपण वाढवलं तर भाव आपल्याला लिमिटेड जरी मिळाला तरी पण मग आपण चांगल्या पद्धतीने आपण केलेली गुंतवणूक काढून चांगल्या पद्धतीने उत्पादन आपण घेऊ शकतो. बरं, बाकीच्या महिला आहेत त्यांना काय संदेश देणार? तर माझ्यासोबत ह्या सगळ्या ज्या महिला आहेत, या देखील सगळ्याजणी शेती करणाऱ्या आहेत. त्याही सगळ्याजणी शेती करत असताना आमचा एक ग्रुप आहे जो राजमाता जिजाऊ एक कंपनी आहे महिलांची शेती उत्पादक कंपनी, आणि आमची कृषी क्रांती म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन आम्ही केलेली महिलांनी. त्या याच्यासाठीच आम्ही सगळेजण एकत्र येत असतो आणि विचार विनिमय करत असतो की आपल्याला अजून काय करता येईल. उमेद अभियानाअंतर्गत आम्ही बचत गट स्थापन केला
आणि महिलांनी आम्ही स्वावलंबी कसं व्हायचं किंवा आर्थिक बचत कशी करायची या गोष्टी आम्ही शिकत गेलो. आणि सगळ्याच जणी आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात आणि एकमेकींना सगळ्याच जणी शेती करणाऱ्या असल्यामुळे कोणाला काही अडी अडचण असते तर एकमेकींना विचारून सांगून सवरून आम्ही आमच्या शेतीतून उत्पादन घेत असतो. माझं नाव सोनाली निरंकार निकम, माजी सरपंच दाभाडी. भावनाला जो पुरस्कार भेटला हा माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि दाभाडी गावासाठी खूप अभिमानास्पद पुरस्कार भेटला. आणि एवढ्या कमी वयात कोणालाच हा पुरस्कार भेटत नाही. तिच्या कामामुळे, तिच्या कष्टामुळे तिला हा पुरस्कार भेटला, त्याबद्दल तिचे खूप 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 अभिनंदन. मी माधुरी हर्षल निकम, भावनाताईंची लहान दिराणी. आज त्यांना जो मान मिळाला, त्यांना जो पुरस्कार भेटला त्याबद्दल आम्हाला आणि आमच्या कटकट्या वाड्याला खूप मोठा अभिमान मिळालेला आहे. त्यांना जो पुरस्कार भेटला त्याबद्दल सगळ्यांनाच खूप मोठा अभिमान वाटलेला आहे.